सोलापूरमध्ये सत्ताधाऱ्यांना चपराक देण्यात आली आहे। लाडकी बहीण योजना सुरू झाली, यानंतर सगळ्यांना पैसे मिळाले, पण यामध्ये नंतर काही अटी शर्ती लागू करण्यात आल्या आणि आता देखील या लाडकी बहीण योजनेवरून संपूर्ण सोलापूर शहरातल्या महिला या सत्ताधाऱ्यांवर चांगल्याच संतापल्याचं चित्र पाहायला मिळते। असं नेमकं काय घडलंय पाहूया। राज्यात सत्ताधारी युती सरकार सत्तेवर येण्यामागचं मुख्य कारण ठरलेली लाडकी बहीण योजना आता सरकारसाठीच डोकेदुखी ठरत आहे। निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात हजारो रुपये जमा करून विश्वास संपादन करणाऱ्या सरकारवर आता महिलांना फसवल्याचे गंभीर आरोप होत आहेत। राज्यातील कोट्यवधी लाभार्थी महिलांपैकी तब्बल 60% महिलांचे अर्ज अवैध ठरवून उरलेल्या महिलांना ई-केवायसी करण्याचा आदेश देण्यात आला आहे। त्यातच भाजप आमदार चित्रा वाघ यांनी दिलेला रात्री 12 ते 1 आणि पहाटे 5 ते 6 या वेळेत फॉर्म भरा हा अजब सल्ला संतापजनक ठरला आहे। या वक्तव्याने महिलांच्या भावनांचा अपमान झाल्याचं मत सोलापुरातील महिलांनी व्यक्त केलं। सोलापुरातील वाव संघटना आणि अनेक लाडक्या बहिणी रस्त्यावर उतरून सरकारच्या कारभाराचा निषेध केला आहे। संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट हल्लाबोल करत सांगितले, सरकारी योजना म्हणजे रात्रीचे खेळ चाले आहे का? महिलांना फसवून सत्ता मिळवणं म्हणजे जनतेशी विश्वासघात आहे। महिलांच्या तोंडचा घास काढणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आता महिलांच्या संतापाची झळ बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सोलापूरमधून महिलांचा आवाज बुलंद झाला असून आता फसवणूक करणाऱ्यांना सत्ता दाखवा अशी घोषणा शहरभरात घुमू लागली आहे। प्रत्येक डिपार्टमेंटला जावा, निधी नाही असे ओरडतात आणि त्याचा सगळं बंबार्डिंग फक्त लाडक्या बहिणीवर करतात। लाडक्या बहिणीला पैसे गेले, आमच्या ह्याला निधी नाही आमच्या खात्याला म्हणून। मग आता लाडक्या बहिणीला तरी तुम्ही पूर्ण कुठे देताय? 40% पण देत नाही। लाडक्या बहिणीचं बाजूला ठेवा, निराधार विधवा महिला त्यांची तर पूर्ण पेन्शन बंद आहे, त्यांना तर 1 रुपया येईना खात्यावरती। मग याला सगळ्याला कोण जबाबदार आहे? मला काय सांगाल लाडक्या चित्रा वाघांना आम्ही सल्ला द्यायचा आहे। आम्हाला तिथं AC मध्ये बसून काय कशा आहात विचारायला खूप चांगलं जात आहे तुम्हाला, कारण तुमचं काही जळत नाही ना। इथं या बहिणी बिचारा रोज मोबाईलवरती सरकारचा मेसेज आला का म्हणून वाट बघत बसलेले असतात। आज सणावाराचे दिवस आहेत, पहाटे रात्रीपर्यंत जागे राहून फॉर्म नाही भरू शकत। त्याच्यापेक्षा मान्य चित्राताई, छान आहात ना तुम्ही। आमचं तुम्हाला एकच आमची विनवणी आहे, सल्ला पण नाही, विनवणी। आम्ही खूप लहान आहोत तुमच्यापेक्षा, की प्रत्येक गावागावामध्ये तुम्ही मोबाईल व्हॅन फिरवा, प्रत्येक प्रभागामध्ये तुम्ही तुमचे काउंटर ओपन करा, तुमचे समाजसेवक तुमचे कार्यकर्ते यांना बसवा आणि रात्रभर नाहीतर दिवसभर ते पोर्टल चालू ठेवून सगळ्या लाडक्या बहिणीचे फॉर्म तुम्ही